26 ऑगस्ट रोजी अमराई वार्डात भूस्खलनाची एक घटना घडली होती। यात एक घर जवळपास 70 फूट जमिनीत गाडल्या गेलं। या घटनेची भीषणता पाहून येथील जवळपास 165 कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। या स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांना हक्काचं घर मिळावं यासाठी क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावून येथील नागरिकांना जवळपास 112 अतिसंवेदनशील कुटुंबांना घरपट्टे देऊन 3 महिन्यात घरपट्टे देऊन व 6 महिन्यात त्यांना घर निर्माण करून देण्यात येणार आहे व हे 6 महिने त्यांना वेकोलीतर्फे प्रतिमाह 3000 रुपयांचा घर भाडा देण्यात येणार आहे। हा निर्णय घेतला। या निर्णयानंतर मात्र काही राजकीय पक्षांचं तीडपापड झालेलं आहे आणि त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काल रात्री जिल्हा परिषद शाळेत जवळपास 8:30 ते 9 वाजताच्या दरम्यान धुडगूस घातला, दडपशाही केली, नागरिकांना अक्षरशः धमकवलं। यांच्या भीतीमुळे काही महिला चक्कर येऊन खाली पडल्या। त्यापैकी एका महिलेला कोले यांच्या हॉस्पिटलमध्ये रात्री भरती करण्यात आला आहे। या लोकांनी त्या ठिकाणी धमकी दिली की तुम्हाला घरं कसे मिळतात ते आम्ही बघूनच घेऊ। अशा संदर्भातल्या दडपशाहीचा आम्ही घुगुस शहराच्या वतीनं घुगुस काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि यानंतर अशी घटना झालीच यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करतो।